नमस्कार भाऊ बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। नेहमीप्रमाणे आज एका वनस्पतीची ओळख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे। आज आपण पाहणार आहोत, आजचा आपला विषय आहे आतिबाला। तर बघू शकता माझ्या समोर तुम्ही या वनस्पतीला आतिबाला म्हणतात। ही आतिबाला नावाची वनस्पती आहे, बघू शकता। बघा याचे फुलं आणि फळं पाहून घ्या। अशा प्रकारचे याला फुलं आणि फळं येतात। बऱ्याच दिवस मित्र व्हिडिओ काढायचा होता या झाडाचा, पण याला कसं आहे, आता तुम्हाला ओळखायसाठी याला फुलं फळं आल्याशिवाय हे ओळखायला येत नाही। बघा अशा प्रकारची पिवळी फुलं येतात याला। आणि असे फळं येतात। ही फळं उमलल्यानंतर हे निवळ कंगव्यासारखं दिसतंय बघा। याला कुठं कुठं त्याच्यामुळे कंगी पण म्हणतात। याचं नाव तसं आतिबाला आहे, कुठं खरेटी म्हणतात। असे वेगवेगळे नाव आहेत, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं। आम्ही याला पिटारी म्हणतोय। आयुर्वेदात आतिबाला नावानं ओळखल्या जाणारी वनस्पती आहे मित्र। याचं बेस्ट एक औषध सांगतो तुम्हाला आज। ज्या लोकांना मूळव्याध आहे का नाही, ज्या लोकांना मूळव्याध आहे त्या लोकांनी याची पानं 5-6 पानं घ्यायची आणि याला ठेचायचं, पाणी टाकून 1 कपभर पाणी टाकायचं आणि पिळून घ्यायचे कपड्यानं। आणि सकाळी सकाळी तो रस 1 कपभर जेवढा निघाल तेवढा 1 कपभर रस जरी तुम्ही सकाळी रोज अनुशापोटी पिला आणि 1-2 तास काही खायचं नाही याच्यावर, तुमचा मूळव्याध कसलाही मूळव्याध असू द्या 2-3 दिवसातच तुम्हाला चांगला आराम मिळतो। 5-6 दिवस 7-8 दिवस हा प्रयोग करा, तुमचा कायमचा मूळव्याध बंद होऊन जातो। एवढी जबरदस्त वनस्पती आहे मित्र। मूळव्याधसाठी हे जबरदस्त औषध आहे मित्र। तुम्ही लय पैसे घालून कटाळले असाल, कुठे गुण येत नसाल, तर एकदा हा प्रयोग करून पहा, तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आराम पडलेला पाहायला मिळेल मित्र। एकदम जबरदस्त औषध आहे हे। शरीरातली सूज कमी करायसाठी याचा बऱ्याच वेळेस वापर केला जातो। जी शरीरामध्ये आपल्या सूज असते, सांधे दुखतात, कुठं आतड्यावर सूज आली, पोटात कुठं सूज आली, जर आपण याचा काढा घेतला मित्र, काढा किंवा याचा जर रस घेतला तर तुम्हाला लवकरच याच्यामध्ये चांगला आराम पडलेला पाहायला मिळतो। हे जखम जी असते आपली, जखमासाठी हे आपण शेतात आहे, आता कुठं काही घाव लागतोय, कुठं रस्त्यानं चाललो, रस्त्याच्या कडेलाही आपल्याला कुठेही वनस्पती सापडू शकते। काही जखम झाली, मार लागला, काय झालं तर लगेच पटकन याचे पानं तोडायचे 2-4 आणि याला हातावर चोळलं तरी चालतं, याचा चोळून रस टाकायचा, नाही तर काही वाटायची व्यवस्था असेल तिथं तर याचा वाटून याचा लेप जरी तुम्ही त्या जखमावर दिला तर जखम लवकरच मित्र भरून येते। इतकं जबरदस्त वनस्पती आहे आणि निसर्गामध्ये भरपूर प्रमाणात आहे। आपल्या भारतभर कुठेही गेले तुम्हाला कुठेही वनस्पती सहजपणे सापडू शकते। सरकाच्या कडेला, पडीत जागेवर, बंजर जागेवर कुठेही सापडू शकते मित्र। या फळाच्या आतमध्ये ज्या बिया निघतात, याच्या फळाच्या आतल्या ज्या बिया असतात, याला आता हे फळ वाळल्यानंतर हे पूर्ण उमलतंय असं, आणि कंगव्याच्या आकारासारखे असे दात्रे असलेले गोल टाईपमध्ये याच्यात हे फळ उमलतंय आणि त्याच्या आत काळ्या प्रकारच्या बिया निघतात। ह्या बिया माणसाची शक्ती वाढवायसाठी वापरल्या जातं। म्हणजे ज्या लोकांना कमजोरी आहे, शारीरिक कमजोरी आहे, त्या लोकांची कमजोरी दूर करण्यासाठी आणि त्यांना बल प्रदान करण्यासाठी या वनस्पतीच्या बियांचा वापर केला जातो। तुपामध्ये जर याच्या बियाचे लाडू करून किंवा तुपामध्ये याचं बियांचं चूर्ण करून तुपासोबत घेतलं तरी बऱ्याच प्रमाणात याच्यामध्ये ताकद वाढते माणसाची। इतकी जबरदस्त वनस्पती आहे मित्र ही। शरीरामध्ये आंतरिक सूजन असली, कुठे सूज, आतड्याला सूज आली, कुठे सूज आहे आतमध्ये, तर याचा वापर तुम्ही निश्चित करा मित्र। याचा रस घ्यायचा, सकाळी सकाळी 5-6 पानं ठेचून घ्यायचे, त्याच्यात पाणी टाकून याचा वाटून रस काढायचा आणि तो रस सकाळी प्यायचा। मूळव्याधवाल्यांना तर लवकरच फरक पडतो यांना, पण बरेच आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये याचा वापर केला जातो। आतिबाला नावाने ओळखल्या जाणार आहेत। असे बलाचे 2-4 प्रकार आहेत, बला, अतिबला, महाबला, नागबला असे 2-4 प्रकार आहेत, पण त्यातली ही आतिबला आहे। आतिबला म्हणजे खूप जास्त प्रमाणात बळ देणारी वनस्पती आहे। तरीची ओळख करून घ्या मित्र।
हे तुमचे बरेच पैसे वाचू शकते दवाखान्याचे. इतकी जबरदस्त औषधी आणि वनस्पती आहे. हे हृदयाला बल देणारी आहे. शरीरातल्या ज्या नसा असतात आपल्या त्या नसांना बल देणारी आहे. कमजोरी असेल तुम्हाला एकदम क्षीणता आली असेल तर तुम्ही या वनस्पतीचा वापर करू शकता मित्र. एकदम ताकद वाढवणारी वनस्पती आहे. हिचं संपूर्ण पंचांगच ही औषधी आहे. मुळापासून त्याच्या खोडावरची साल, पानं, फुलं, फळं संपूर्ण वनस्पती ही औषधी आहे. बघू शकता तुम्ही. तर मित्र माहिती कशी काय वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भावांनो काळजी घ्या.